मेशोच्या या 6 साड्यांनी ना सध्या Instagramवरती धुमाकूळ घातलेला आहे. कारण की खूप जास्त ट्रेंडमध्ये आणि अफोर्डेबल किमतीमध्ये या साड्या असणार आहेत. आता पहिली साडी बघून घ्या. सध्या Instagramवरती खूप जास्त व्हायरल असणारी ही साडी आहे. याचं जे बॉर्डर आहे ना, ते खूपच सुंदर एकदम कटवर्कमध्ये दिलेलं आहे. साडीमध्ये जर तुम्हाला खूप जास्त नाजूक आणि जर तुमचं वय दिसायचं असेल ना आणि किंवा तुम्ही साडी घातल्यावर तुमचं वय साडीमध्ये मोठं दिसत असेल किंवा तुम्ही साड्यामध्ये मोठ्या दिसत असाल ना, तर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही चुकीची साडी निवडत आहात त्याच्यामुळे तुम्ही असं दिसत आहात. सो तुम्ही जर ही साडी निवडली ना, तर तुम्ही साडीमध्ये ना एकदम नाजूक दिसणार आहात. कारण की साडीच एवढी चापून-चोपून बसते ना, सध्या फॅन्डी सिल्क आहे ना, ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि त्याच सुतातली ही साडी आहे. एकदम नाजूक दिसायला मदत करते. मी जर अंगावरती घातली होती ना, एकदम असं वाटत होतं कुठल्या एखाद्या पार्टीमध्ये मी चाललेली आहे की काय आणि ही साडी जेव्हा तुम्ही घालणार आहात ना, ट्रस्ट मी तुमच्याकडून सगळ्याच बायका या साडीची लिंक मागणार आहेत किंवा "बाई तू ही साडी कुठून घेतली?" असं विचारणार आहेत. सो या साडीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता मला ती साडी एवढी जास्त आवडली होती, की मी त्याच सेम पॅटर्नमध्ये अजून एक कलर मागवलेला आहे. तुम्हाला जो आवडेल ना, तो तुम्ही घेऊ शकता. हा खूप सुंदर असा रेड कलर असणार आहे. बघा जी पहिली शेअर केलेली ना साडी ती चॉकलेटी होती आणि ही जी आहे ती रेड अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन असणार आहे. सेम पॅटर्न आहे साडीचा, सूत वगैरे सेम आहे. आता जसं की नवीन लग्न झालेली मुलगी आहे किंवा पोरी-सोरींसारख्या ज्या साड्या दिसतात आपण म्हणतो ना, त्या याच साड्या आहेत आणि म्हणूनच तुम्ही थोडंसं मागच्या जनरेशनचे वाटतात. कारण की तुम्ही साड्या तशा चूज करत नाही ट्रेंडिंगला असलेल्या किंवा नाजूक दिसणाऱ्या किंवा खूप सॉफ्ट सुतातल्या, जास्त फुगणाऱ्या किंवा हेवी साड्या चूज केल्या ना, तर तुमचा लूक सुद्धा तसाच हेवी आणि दिसायला मदत होतं. तर तुम्ही अशा साड्या नक्कीच सिलेक्ट करा, ज्या की तुमचं नाजूकपणा तुमच्या शरीरातला नक्कीच हे करून देतील. आता ह्या साड्या फुगत नाहीत, त्याच्याने खूपच सुंदर दिसतात. आता ही जी तिसरी साडी आहे ना, ती तर Instagramवरती एवढ्या बायकांना किंवा महिलांना आवडलेली आहे ना किंवा मुलींना तुम्ही म्हणू शकता. कारण की ही साडीच तेवढी सुंदर आहे. याची बॉर्डर बघा किती छान स्टोन वर्कच्या बॉर्डर आहेत ॲक्चुअली या साड्यांच्या आणि सध्या जसं की मी तुम्हाला सांगितलं खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत या साड्या आणि या साडीमध्ये एवढे सुंदर, सुंदर कलर अवेलेबल आहेत ना, की तुम्ही आहे ना याच्यातल्या 2-3 साड्या तरी घेणारच आहात. मी हा खूप छान असा पर्पल कलर तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तो सुद्धा मेटॅलिक टोनमध्ये आहे. म्हणजे हा पर्पल आहे ना, तो त्याला जी शाईन दिसत आहे ना, ती थोडीशी सिल्वर मेटॅलिक कलरची असणार आहे. त्याच्यामुळे खूप जास्त युनिकनेस वाटत आहे या साडीमध्ये आणि ही साडी घातल्यावरती कसली अप्रतिम दिसत होती ना अंगावरती. म्हणजे या सगळ्याच साड्या खरंच खूप जास्त सुंदर आहेत. ही सुद्धा साडी आहे ना, तुम्ही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा इकडे-तिकडे जायला नॉर्मली घरामध्ये काही छोटं फंक्शन आहे, कोणाच्या बर्थडेला जायचं आहे, कुठली साडी घालू हे समजत नाही. अशा टाईमला ही साडी आहे ना, खूप जास्त हँडी होणार आहे आणि तेवढीच सुंदर सुद्धा दिसणार आहे आणि चार चौघींमध्ये तुम्हाला नक्कीच उठवून दिसवणार आहे ही साडी. सो मला सुद्धा ही साडी खूप जास्त आवडलेली होती. याच्यातले 3-4 कलर आहेत ते सुद्धा मी टॅग केलेले आहेत. डिस्क्रिप्शन चेक करा. आता ही जी साडी आहे ना, ती एवढ्या कमी किमतीमध्ये मला भेटलेली आहे आणि याचं जे सूत आहे ना, ते खरंच खूप सुंदर आहे. बांधणी पॅटर्नमध्ये ही साडी असणार आहे आणि ही साडी घातल्यावरती माझं असं रिएक्शन होतं, की ही साडी मी अगोदर का नाही मागवली किंवा जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा अशा साड्या कुठे होत्या? सो तुमच्यासोबत हे व्हायला नको म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. माझे व्हिडिओ नक्की चेकआउट करा. खूप सुंदर, सुंदर साड्यांचं मी कलेक्शन शेअर करते. आता या साडीची जी बॉर्डर होती ना, त्याला पूर्णपणे गोल्डन कलरची पाइपिंग दिलेली होती. प्लस पदराला टेसल्स आहेत आणि जे त्याच्यावरती डिझाइन दिलेली आहे ना पिंक कलरची, त्याच्यावरती खूप सुंदर अशी गोल्डन कलरची टोन दिलेली आहे. आणि एवढ्या कमी किमतीमध्ये एवढं सुंदर त्यांनी बेस्ट क्वालिटीचं जॉर्जेटचं मटेरियल वापरलेलं आहे ना, अजिबात फुगणारी साडी नाहीये. तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, त्या टाईमला घरात वगैरे वापरायला ना, अशा थोड्याशा खूप जास्त हेवी पण नाही, पण खूप जास्त अशा हलक्या-फुलक्या पण नाही, अशी मीडियम साडी आहे ही. ही साडी सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि घातल्यावर तुम्ही बघतच आहात, की ती जास्त चापून-चोपून बसत आहे. माझी तर आहे ना, ही साडी खूप जास्त फेव्हरेट आहे. सगळ्याच साड्या मी फेव्हरेट आहे म्हणत आहे, कारण की मी स्वतः सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खरंच माझ्या फेव्हरेटच साड्या आहेत सगळ्या असं मी म्हणेल. खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे. आता पुढची साडी बघा, ही माहेश्वरी साडी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. डिझायनर साड्या शेअर करून झालेल्या आहेत 4. तर म्हटलं 2 अशा आपल्या खूप सुंदर माहेश्वरी साड्या शेअर कराव्यात. आता ही साडी घातल्यावरती बघाच नुसतं कसली सुंदर दिसत आहे आणि तुमचा विश्वास बसणार नाही. ही साडी फक्त ₹500 आत मला भेटलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत आणि या साडीवरती किती सुंदर बुट्ट्या, अगदी नेसत्या पदरापर्यंत बुट्ट्या दिलेल्या आहेत. मी ना एक Flipkartवरून मागवलेली होती साडी. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे Instagramवरती. तुम्ही चेकआउट करा. मला वाटतं
YouTubeला अजून मी टाकलेला नसेल तो व्हिडिओ, तर ती मला ₹1000 भेटलेली होती आणि त्याच्यात खूप कमी बुट्ट्या होत्या. पण या साडीमध्ये एवढ्या जास्त बुट्ट्या आहेत ना आणि तरीसुद्धा अजिबात ही साडी फुगत नाहीये. सो ही साडीसुद्धा अफोर्डेबल तर आहेच, पण खूप सुंदर सुद्धा आहेत. ॲक्चुअली सगळ्याच साड्या खूप जास्त अफोर्डेबल आहेत आणि क्वालिटी वाईज बेस्ट आहेत. म्हणजे एकही साडी याच्यातली नावं ठेवण्याजोगी नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या ओकेजनच्या प्रमाणे किंवा तुम्हाला कुठल्या साडीची गरज आहे ना, ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता पुढे बघा, ही खूप सुंदर अशी ब्लू कलरची अगेन माहेश्वरी साडी असणार आहे. ही साडी सुद्धा अप्रतिम आहे. या साडीवरती सुद्धा बघा किती साऱ्या बुट्ट्या दिलेल्या आहेत. रनिंग ब्लू कलरचा ब्लाउज असणार आहे. आता बघा, या साडीमध्ये थोड्याशा कमी बुट्ट्या आहेत त्या पहिल्या साडीपेक्षा आणि हिची किंमत आहे ना, आता मला आठवत नाही एक्झॅक्टली पण 700च्या आसपास असणार आहे. थोडंसं मला याचा कपडा आहे ना, तो हेवी वाटला म्हणजे जाड वाटला पहिल्या साडीपेक्षा. पण ती साडीसुद्धा फुगणारी नव्हती. जी ग्रीनवाली होती ना, त्याच्यात खूप सारे कलर ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही कुठलीही साडी घेऊ शकता याच्यातली. कुठलीच साडी नावं ठेवण्याजोगी नाहीये. सगळ्या साड्या बेस्टच आहेत. सो तुम्ही जी आवडेल ती घेऊ शकता आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना, तर मला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझ्या चॅनलला आणि कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन चेक करा. तुम्हाला सगळ्याच्या लिंक भेटून जातील. मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा, की नेक्स्ट हॉल व्हिडिओ मी कुठला शेअर करू. बाय.